काय आपण आज आंब्याच्या बागेमध्ये आहोत. नवीनच आंबा लावण केलेले आहे आणि या ठिकाणी बालाजी शितोळे सर ग्रीन प्लॅनेट कोरल स्टार कोरल हे या ठिकाणी यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. तर सर नमस्कार. नमस्कार सर नमस्कार. नमस्कार पुढील माहिती बालाजी शितोळे सर विचारतील. नमस्कार. काळे वाचवा जवळ यावं लागतं थोडं. सेव्ह द मदर अर्थ या अभियानामध्ये मी बालाजी शितोळे. नमस्कार सर. आपलं नाव सांगा. अरुण वसंत माळी, राहणार नायगाव, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव. धाराशिव. आज तारीख किती आहे? आज 6/9/2024. तर आपण जे आंब्याची बाग केलेली आहे इथं, तर त्यासाठी जे ग्रीन प्लॅनेट बायो प्रॉडक्ट ह्या कंपनीचे जे औषध वापरले आहेत, तर त्याच्याबद्दल काय आपल्याला वाटते वापरल्याबद्दल? नाही ती आपण हीच औषधं वापरलीत ना परत बरं, तुमचे, फायदा काय झाला त्याचा? आणि चांगला फायदा झाला ना झाडा. नेमका काय फायदा झाला चांगला? ही झाडाची जी जाडी आहे बुडाची हा. ती मोठी झाली आपली. ओके, म्हणजे ह्या झाडाची बुंदा जी आहे, म्हणजे किती वर्षाची बाग आहे ह्यात? ही वर्ष झालं आता. आज जवळजवळ 1 वर्ष झालेलं आहे. हो म्हणजे 1 वर्षामध्ये इतरांच्या बागेची जर तुलना केली आपण हो. आणि आपल्या बागेची तुलना केली, तर ह्याच्यात तुम्हाला काय फरक वाटला? हे आपल्याचे जे आहेत बुड मोठे मोठे झालेले आहेत ना. ओके, हम्म. बरं. उन्हाळ्यामध्ये पाणी होतं का आपल्याला? नाही पाणी लय वडून पाणी दिलेलं आहे आपण. बरं, म्हणजे काही पाणी तुम्ही टँकरनं बी पाणी दिलं असं म्हणत होता. नाही ती आपण शेतारीचं पाणी घेतलंय ना 15. असं? बरं, तर मग ह्या पद्धतीनं जी झाडाची वाढ झाली त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? समाधान काय वाटतं ह्याच्याबद्दल? चांगलं वाटतं आपल्या समाधान. बरं, आता याच्यामध्ये काही झाडं तुमचे छोटे दिसत आहेत, काही मोठे दिसत आहेत. काय झालेलं आहे ती आपली डुकरानी झाडं मोडले ना. काय केलं? डुकरांनी झाडं मोडली आणि त्याच्यासाठी मग पुन्हा तुम्ही काय बंदोबस्त केला? ती पण आपण जाळी मारून घेतली. अच्छा, म्हणजे पूर्ण शेतीला जाळी मारली तुम्ही? हो. व्हेरी गुड. बर त्यावेळेसपासून डुकराचा त्रास नाही बंद झालेला म्हणजे आहे. आधी जे डुकराच्या त्रासामुळं जे काही आपले झाड जे गेले होते हा, आणि ते झाड उपटून टाकले का, त्यांनी काय केलं होतं? नाही उपटूनच काढले ना जमिनी. आणि पुन्हा ते झाड तुम्ही रिपीट लावले का? मग ते अच्छा. झाड लावल्याच्या नंतर त्याला पुन्हा काय वापरलं तर ग्रीन प्लॅनेटचे औषधाची फवारणी केल्यानंतर ते झाड चिटकले का? चिटकलेत. तर या ठिकाणी तुम्ही हे प्रोडक्ट वापरलेले आहेत. पॉवर ग्रो, नायट्रो किंग, प्रीमियम ग्रो आहे ना. अच्छा, म्हणजे या ठिकाणी भूमी पॉवरचा आणखीन वापर केलेला, खत नाही टाकलेलं. नाही खत नाही बेस्ट, वापरलेलं. ठीक आहे. तर त्याचाच परिणाम तुम्हाला फार चांगला मिळालेला आहे. झाडाची उंची वाढली, फुटवे वाढले आहेत, पानाची रुंदी वगैरे चांगली आहे ना. ह्यात समाधानी आहेत का तुम्ही? आता द्राक्ष बागायतदार तर काय सगळे वापरतायत, पण आंबा बागायतदारांना माहितच नाही की ग्रीन प्लॅनेटचे प्रोडक्ट ह्या आंब्याला सुद्धा काम चांगलं करतायत. झाड मस्त वाढले, झाडांची वाढ चांगली होती. आता हे जे पिकं आहेत हे 40-40, 50-50 वर्षापर्यंत उत्पन्न देणारी पिकं आहेत आपले झाडं. तर ह्याला आपण खतं जर दिले तर त्याची ग्रोथ चांगली होती आणि 2 वर्षामध्ये आपल्याला फळ मिळतं आहे ना. कुठली जात आहे ही आंब्याची? केशर आहे. तर केशरमध्ये तुम्ही ह्या ग्रीन प्लॅनेट बाय प्रोडक्टचा वापर केलेला आहे. तुम्हाला त्याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ चांगली मिळालेली आहे. तर तुम्ही आंबा बागायतदार जे नवीन करणारे आहेत किंवा जुने पण लोक आहेत, ह्यांना तुम्ही काय सांगताल? नाही औषध वापरावं, औषध वापरावं. औषध तर वापरतात की, औषध कुठलं वापरावं? आणि ही औषध वापरावं, हे वापरावं आहे ना. ग्रीन प्लॅनेट वापरा. बरं, हे वापरताना तुम्हाला काही ह्याचा वास वगैरे आला का? घाण वास आला किंवा असं? कसलाच वास नाही. म्हणजे हे जैविक खत औषध आहेत, ह्याचा साईड इफेक्ट काही नाही आहे ना. चांगले ते नक्की. ओके, तुम्ही समाधानी आहेत नक्की? धन्यवाद सर, आपण मुलाखत दिलात आणि काळी वाचवा या मिशनमध्ये तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल मी कंपनीच्या वतीनं आपलं अभिनंदन करून ही क्लिप या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान. जय किसान.